स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास पासलकर आहेत। विकासजी, तुमचं सुद्धा स्वागत आहे। आपल्या सोबत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आहेत, बऱ्याच दिवसानंतर आलेत। काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे पाटील सुद्धा या चर्चेत सहभागी झालेत, तुमचंही स्वागत आहे। आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार सर सुद्धा या चर्चेत सहभागी झालेत। सर, तुमचं स्वागत आहे। सुरुवात अर्थातच मला अंजलीताईंपासून करायची आहे। ताई, आज तुम्ही गाडीवर नाही, गाडीवर पुरावे नाही समजा, पण जे काही पुरावे दिलेले आहेत ते ठोस पुरावे असं सांगतायत की हे प्रकरण अतिशय गंभीर आहे। पण तुम्ही या सगळ्या प्रकरणी अजित पवार जे अर्थमंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, त्यांचा राजीनामा मागितलेला आहे। का तुम्हाला राजीनामा हवाय? आता कसं आहे की ही जी समिती, सो कॉल्ड समिती स्थापन केली आहे हम्म, खरगेजींच्या अध्यक्षतेखाली, त्याच्यात 5 अधिकारी हे पुण्याचे आहेत आणि त्या 5 अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी असे आहेत, तर म्हणजे जे कलेक्टर आहेत तिथले, या कलेक्टरांना थेट डिसेंबर महिन्यापासनं सगळं माहिती होतं. कारण त्या शीतल तेजवानीनी पहिलं पत्र जे कलेक्टरना लिहिलं होतं, ते 30 डिसेंबर 2024चं आहे. आणि हा, त्याच्यात तिने असं दिलंय, की बाबा मी हे ₹11,000 हम्म, जो नजराणा भरायचा असतो तो भरलेला आहे आणि हा व्यवहार हा झाला पाहिजे. तर हे व्यक्ती इतके महिने म्हणजे 11-12 महिने हे कलेक्टर काय करत होते हा पहिला प्रश्न. हम्म, दुसरा प्रश्न, हा, त्यांनी बोटॅनिकल गार्डन्सनी हम्म, 16 जून 2025ला हम्म, त्यांच्या इकडे काही माणसांनी धुडगूस घातला, की ही जमीन आता खाली करून द्या म्हणून. हम्म, तेव्हा त्यांनी तातडीने कलेक्टरांना पत्र लिहिलं. हम्म, तर 16 जूनचं ते पत्र आहे. हा, तर ते 16 जूनपासनं नोव्हेंबरपर्यंत कलेक्टर काय करत होते? हम्म, त्यांनी आणि त्यांना माहीत नाही असं नाही, कारण कलेक्टरांनी एसडीओला पत्र लिहिलं, की याच्यावरचा स्पष्ट अभिप्राय तुम्ही 24 तासात द्या. आणि हम्म, कसं आहे माहितीये विलास, की हम्म, प्रत्येक गोष्ट हे जसं सिंचन घोटाळ्यात व्हायचं ना, हम्म, तात्काळ करा, पटकन करा, म्हणजे 24 तासात अभिप्राय द्या, त्वरित द्या, विशेष बाब म्हणून जसं आम्ही विशेष बाब हे सिंचन घोटाळ्यात बघत होतो, तसंच काहीसं मला इथे होताना दिसतंय. बर, आणि हे व्हेरी टिपिकल अजित पवार स्टाईल आहे. तर ही मला तिथे या प्रकरणात सुद्धा होताना दिसली. हम्म, आता याच्यात जर खरी चौकशी व्हायची असेल, तर राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाच्या माणसाच्या मुलाची चौकशी कधी होऊ शकेल का? हा, हा पहिला प्रश्न. हम्म, आणि दुसरा म्हणजे ते तिथले पालकमंत्री आहेत. सगळे अधिकारी त्यांना रिपोर्ट करतात. तर हे अधिकारी 5-5 अधिकारी काही करू शकतील का? हम्म, आणि जर याचा आन्सर नाही असेल, तर मग आपण हे कशासाठी हा फार्स करतोय? मला हा प्रश्न पडतोय आता. ठीक आहे। मी थेट प्रश्न विचारतो विकास पासलकर यांना। विकासजी, अगदी ही साधी गोष्ट आहे,